नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. माजी आमदार शरद पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. प्राध्यापक शरद पाटील हे काँग्रेसमधून 2004 साली शिवसेनेत आले. 2009ला त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते रोहिदास पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर 2014ला माजी आमदार कुणाल पाटील यांच्या विरोधात शिवसेनेकडून त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली. मात्र मोठ्या फरकाने त्यांचा पराभव झाला. 2019ला त्यांनी शिवसेनेला रामराम करत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र त्यांचे मन तेथे लागले नाही व पुन्हा ते शिवसेनेत आले. शिवसेनेतही त्यांची घुसमैट होत असल्याचे दिसून आले व त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्राध्यापक शरद पाटील यांना विकासाचे व्हिजन असून पक्षाचे धोरण त्यांना कितपत पटते यावर राष्ट्रवादीतही ते किती दिवस राहतील यातच शंकाच आहे. दिल्लीला गेले तर महाराष्ट्रात आहे कोण मुख्यमंत्र्याचा चेहरा? एवढा अभ्यास असणारा, माणसांना कार्यकर्त्यांना ओळखणारा कोण माणूस आहे? एवढं रात्रंदिवस काम करणारा कोण माणूस आहे? तर अजितदादा. हे ना आपल्या सगळ्यांच्या स्पष्ट वक्तेपणा. शरद हे काम होईल, हे काम होणार नाही, अशा प्रकारचा एक स्पष्टपणा घेणारा दादा आज आम्हाला या ठिकाणी नेत्यांच्या रूपाने मिळत आहे. दादा, आज ही तापी नदी वाहते. पाडळचा प्रकल्पासाठी खूप प्रयत्न चालू आहेत. आम्ही अक्कलपाडा पूर्ण केल्यामुळे अनिल दादा आम्हाला तिथं मार्गदर्शक म्हणून बोलवतात. पण शेवटी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची ताकद फार नगण्य आहे आणि हा प्रधानमंत्री बेटवर्ती योजनेमध्ये याचा समावेश झालाय. तुम्ही लक्ष घातलं दादा तर 5 तालुक्यांचं कल्याण करणारा म्हणजे जी मंडळी आज आलेली, हा खानदेशचा जो चेहरा आम्ही पाहिलं 82 साली जेव्हा आम्ही युवक मध्ये काम करायचो एस काँग्रेसमध्ये, तेव्हा जी ताकद आज जळगाव जिल्ह्यात होती तीच ताकद आज या ठिकाणी सतीश अण्णा, गुलाबरावजी, कैलास बापू यांच्या रूपाने आज या ठिकाणी उभी राहिलेली दिसते. आणि अनिल दादांसारखा एक कार्यक्षम आमदार देखील आज आपल्या माध्यमातून काम करतोय. तर हे काम करत असताना पाडळचा प्रकल्प दादा या कालखंडात पूर्ण झाला तर धुळे तालुक्यातल्या सुद्धा 30-40 गावांना लाभ आहे. शिंदखेडा तालुक्याला त्याचा लाभ आहे आणि अंमळनेर तालुका, पारोळा तालुका, धरणगाव तालुका, एरंडोल तालुक्याला सुद्धा या धरणाचं पाणी मिळणार आहे. आणि आज दादा तुमचा परिस्पर्श झाल्याशिवाय आज हे धरण पूर्ण होणार नाही. आणि म्हणून पाडळचा प्रकल्प केला तर ही तापी नदी जी आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये लाभलेली आहे, एवढं समृद्ध धुळे शहर, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, ट्रॅफिक आयलँड प्रचंड वाहन आहे. DMIC आली तर प्रचंड विकास होतो. आणि आम्हाला वाटतं की एवढं इन्फ्रास्ट्रक्चर असताना आमचा जिल्हा, आमचा खानदेश का मागासलेला आहे. तर हा मागासलेला खानदेशासाठी तुमचा परिस्पर्श आणि तुमचं नेतृत्व आम्हाला मिळलं पाहिजे. मी स्पष्ट शब्दात सांगतो, आमचं तुम्ही पालकत्व स्वीकारा, खानदेशाचं पालकत्व स्वीकारा. धुळे, जळगाव, नंदुरबारचं ही नम्र विनंती दादा आपल्याला करतो. आणि एक शेवटचा मुद्दा आहे, वेळ कमी आहे आपल्याला. कृषी विद्यापीठ दादा आम्ही 2009 पासून म्हणजे SYP थोरात समितीचा अहवाल आम्हाला अनुकूल आहे, जो तुम्हीच नेमलेली समिती होती. पुन्हा डॉक्टर व्यंकटेश्वरलूची समिती तुम्ही नेमली. या दोघी समित्यांच्या अहवालामध्ये कृषी विद्यापीठ धुळ्याला झालं पाहिजे, रेडी इन्फ्रास्ट्रक्चर आहे दादा. आणि विद्यापीठ झालं तर हा जो आमचा कोरडवाहू भाग आहे, ती जी पिकं आहे, मिरची आहे, आमची कडधान्याची पिकं, याच्यावर अभ्यास करणारं एक विद्यापीठ आमच्या हक्काचं होईल. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ज्याला बहिणाबाई चौधरी आहे त्याचं जळगावला गेलंय. मुक्त विद्यापीठ जळगावला आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे. धुळ्याला दादा काही नाही. आणि धुळे नंदुरबारसाठी आणि जळगावसाठी आम्हाला हे विद्यापीठ जे जळगाव धुळे नंदुरबारच्या बॉर्डरवर आहे आणि मध्यवर्ती आहे, जिथे आता रेल्वे येते, सुलाडे जांभूळ बॅरेज झालेला आहे. तर अशा ठिकाणी आम्हाला कृषी विद्यापीठ द्यावं एवढी विनंती करतो. आणि राहिला प्रश्न संघटनात्मक कामाचा, दादा आम्हाला कुठली निवडणूक तुम्ही जो आदेश द्याल तो पाळणार. आम्ही तुम्हाला रिझल्ट देणार, काम करणारी सगळी टीम घेऊन आम्ही काम करू. आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जे मोठ्या साहेबांच्या काळामध्ये जे काही ऐश्वर्य होतं, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये दादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा 1 नंबरला आणायचा आम्ही प्रयत्न करू. एवढंच आश्वासन या प्रसंगी देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काम करणारे कार्यकर्ते होते. माजी आमदार म्हणून त्यांनी उत्कृष्ट अशी भूमिका या विधानसभेच्या सभागृहामध्ये त्यांनी गाजवलेली की काही आपण बघितलेली आहे. धुळे जिल्ह्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न करून जो आज अक्कलपाड्याचं धरण आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतंय, त्या अक्कलपाड्याकरता अजितदादांच्या आशीर्वादाने अक्कलपाड्याच्या धरणाकरता प्रचंड असा निधी त्यांनी उभारला. आणि धुळे जिल्ह्यामध्ये एक फार मोठी विक्रमी प्रकल्प प्रामुख्याने आम्हाला बघायला मिळालेला आहे. तटकरे साहेब, आपल्या सगळ्यांच्या ताकदीमुळे, दादांच्या आशीर्वादामुळे
आज खानदेशामध्ये आपण जर का विचार केला तर सिंचनाची सर्वात जास्त प्रकल्प जे चाललेले, जे पूर्ण झालेले, याला खऱ्या अर्थाने खानदेशामध्ये कोणी शक्ती दिली असेल, ताकद दिली असेल तर आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री अजितदादांनीच खानदेशाला खऱ्या अर्थाने आतापर्यंत न्याय दिले. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.